अशी गिरनार परिक्रमा केलेली आहे 2-3 वेळा. त्यांचं गिरनार भ्रमण पण केलेलं आहे. त्याची तयारी एक सॅक टाईप बॅग घेतली होती आणि मला असं समजलं होतं की थंडी फार असते, पाय दुखायला लागतात, मग बरेचसे लोक ती अर्ध्यात सोडतात. मग परिक्रमा में हो ऐसा ऐसा रात को हुआ है. तुम्ही बघितलं. मित्र हो, नमस्कार. मी भरत मुकुंद तामनकर भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे आले आहेत यशवंत काका चव्हाण, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केले 3,500 किलोमीटरची पायी चालत 5 महिन्यामध्ये. तर त्यांच्या परिक्रमेच्या अनुभवाविषयी त्यांच्याशी आपण आज गप्पा मारूया. त्याच्यातून ज्यांना पण पुढे परिक्रमा करायचे त्यांना त्याची माहिती मिळावी, हा याचा उद्देश आहे. तर आपण चालू करूया, त्यांच्याशी गप्पा मारूया. त्यांची थोडक्यात आपण त्यांना सांगूयात की तुम्ही थोडी ओळख करा. नमस्कार, मी यशवंत चव्हाण, राहणार भास्काळी वसई. तर अशी गिरनार परिक्रमा केलेली आहे 2-3 वेळा. त्यांचं गिरनार भ्रमण पण केलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा 2 वर्षापूर्वी केली आणि आता नर्मदा परिक्रमा गेल्या वर्षी करून आलेलो आहे. त्याविषयी आता भरत. तुम्ही ह्याच्या अगोदर म्हणजे तुमचा व्यवसाय करत होता किंवा नोकरी करत होता, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. मी लार्सन टुब्रोला होतो पवईला. साधारण 32 वर्ष मी सर्व्हिस केली इंजिनियर डिपार्टमेंट. बरोबर. 32 वर्षाची सर्व्हिस झाली. तुम्ही अध्यात्माकडे कसे वळलात त्याच्याबद्दल? त्यावेळेला जाता येताना म्हणजे अध्यात्माकडे तर पहिल्यापासून तसा ओढा होताच आणि जाता येताना भरपूर टाइम मिळायचा. म्हणजे इथून वसईवर निघाल्यापासून बरोबर कंपनीत पोहोचेपर्यंत साधारण 2 ते 2.5 तास लागायचे. बरोबर. त्याच्यामध्ये पहिला वसईत बसचा प्रवास, लोकलचा प्रवास, पुढे आमचा बसचा प्रवास. बरोबर. त्याच्यामध्ये डोळे मिटून बसायचं, जे काही सुचेल ते बोलत जायचं, असं चाललो. त्याच्यानंतर निवृत्त झालो. 2011 साली निवृत्त झालो. बरोबर. त्याच्यानंतर मग असं कुठे इकडे तिकडे जाणं वगैरे ते पहिल्यांदा आपल्या फॅमिली पिकनिक वगैरे असं करायचं. बरोबर. तर तुम्हाला नर्मदा परिक्रमा करावी असं कधी वाटलं आणि का वाटलं? हां, तर 2014 साली आपल्या भुईगाव मठ, स्वामी समर्थ मठ भुईगाव, येथून त्यांनी नर्मदा परिक्रमेचे आयोजन केलं होतं बसने. ते मला समजलं, म्हणजे मिसेसला समजलं. तिने आमच्या दोघांच्या पैसे वगैरे भरून ती सोय केली होती. तर त्या नर्मदा परिक्रमेला जेव्हा गेलो त्यावेळेला समजलं की ही पायी परिक्रमा देखील करतात. बरोबर. नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करतात. तर म्हटलं आपण पण बघूया करून. तर त्यावेळेला 2014 साली ठरवलं. पण तो योग काय आला नाही. तो आता 2022 साली योग आला. बरोबर. काही मध्ये कौटुंबिक अडचणी वगैरे ते सगळ्या. बरोबर. त्याच्यामुळे ते राहून गेलं. त्याच्यानंतर देखील 2021 साली एक सुशांत बल्लाळ म्हणून गिरनारलाच भेटले होते. त्यांनी म्हटलं, काका परिक्रमा केली का नर्मदा परिक्रमा? म्हटलं नर्मदा परिक्रमा केलेली नाहीये, करायची का? म्हटलं करायची ते इच्छा आहे, मग आपण दोघे मिळून करूया. त्याप्रमाणे दोघांनी करायची ठरवली. बरोबर. 2021 साली 2021 साली तो सर्व्हिसमध्ये आहे. 37 वर्षाचा तो मुलगा आहे. बरोबर. तर त्याची सर्व्हिस आहे, बँकेत सर्व्हिसला आहे तो. बरोबर. तर आम्ही ठरवलं की जाऊया आपण, पण त्याला सुट्टी वगैरे काय मिळाली नाही. बरोबर. आणि ते 2021 साली राहिलं. तर त्याच्यानंतर 2022 साली परत आम्ही ठरवलं की जाऊया आपण, एकत्र जाऊया. तर एकत्र जाऊया ठरवलं होतं, पण त्याच्यात त्यांनी दत्त जयंतीचा मुहूर्त काढला. बरोबर. 9 डिसेंबर दत्त जयंती होती. 9 डिसेंबर वगैरे. बरोबर. तर तो म्हणतो दत्त जयंतीला आपण निघूया. पण त्याच्यामध्ये काय झालं, माझ्या पुतण्याचं लग्न 18 डिसेंबरला होतं. बरोबर. मग त्याला म्हटलं मी काय लग्न सोडून मी येऊ शकत नाही, घरातलं लग्न आहे, असं मी जाऊन बरोबर दिसणार नाही. त्यासाठी तू थांबत असेल तर बघ, नाहीतर मग मी नंतर येतो. त्याप्रमाणे तो दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती तो परिक्रमेला निघाला आणि मी 18 डिसेंबरला लग्न झालं. 2-3 दिवस बाकीचे सगळे आटपलं आणि 22 तारखेला घरातून निघालो. 22 डिसेंबर 2022
22 साली. बरोबर. आणि मग खांडवा मार्गे गेलो आणि 25 तारखेला मग मी परिक्रमा सुरू केली, 25 डिसेंबर. बरोबर. तर परिक्रमेची सुरुवात झाली. बरोबर. परिक्रमेची साधारण तयारी तुम्ही कशी काय केली? म्हणजे परिक्रमा आता एवढं चालायचंय, त्याच्यामध्ये असं कुठेही राहायचंय, कुठेही झोपायचंय, त्यासाठी मानसिक तयारी, नंतर शारीरिक तयारी, चालण्याची काही प्रॅक्टिस केली का, की डायरेक्ट तुम्ही न चालण्याची प्रॅक्टिस करतात सुरू केली, की कसं काय? आता चालण्याची प्रॅक्टिस म्हटलं तर ज्यावेळेला सर्व्हिसमध्ये होतो तेव्हा इथून पवईपर्यंत जायचं. त्यामुळे ट्रेनमध्ये तर उभ्यानेच प्रवास व्हायचा बहुतेक जाता येताना. शिवाय आम्ही ज्या ठिकाणी काम करायचो ते साधारण 5 ते 6 माळ्याची बिल्डिंग होती ती बिल्डिंग सकाळी एकदा चढायचं कामाला सुरुवात करताना. त्याच्यानंतर कॅन्टीनला जाण्यासाठी तेवढ्या सगळ्या पायऱ्या, म्हणजे मोजलेल्या पायऱ्या होत्या. मी 99 पायऱ्या चढायच्या, 99 पायऱ्या उतरायच्या. परत कॅन्टीन असं डोंगरावरती होते एका बाजूला, कारण वर्कशॉपच्या तिथे जवळ कॅन्टीन नसावं म्हणून कॅन्टीन थोडं लांब होतं. तिथपर्यंत जायचं, त्या चढून जायचं. परत थोडासा डोंगरच होता, तिथे चढून जायचं, परत ते जेवून परत यायचं. म्हणजे ह्या 2 फेऱ्या तर नक्की होत्या रोज दिवसाच्या. आणि एखाद दिवशी काही कामासाठी खाली गेलो तर 3री फेरी. रोजचं हे जाणं येणं होतं. हा प्रॅक्टिसच होती जवळजवळ रोजची. त्यामुळे तसं काय वेगळं करायची अशी काय जरूर पडली. त्यातून देखील आणि गिरनारच्या एक 7, 8, 10 वाऱ्या तरी गिरनार केली. आता रोपवेचा हा आत्ता झाला. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे रात्री साधारण 11-12 वाजता चढायला सुरुवात करतो. सकाळी पोचायचं, सकाळी दर्शन घ्यायचं आणि परत उतरायचं, असं हे होतं. तर त्यामुळे ती एक प्रॅक्टिस होती. तरी देखील एक साधारण वर्षभर ठरलं की आता या जायचंय, तर म्हणजे 22ला 21लाच जाणार होतो. त्याच्या अगोदरपासून सुरुवात केली होती. 5-1 किलोमीटर रोज चालायचो. आणि घरून मला ज्यावेळेला मी बोललो की मला परिक्रमा करायची आहे, त्यावेळेला सौनी सांगितलं मला परिक्रमा करायची, मला काय तुमच्यावर येणं शक्य नाहीये, तरी तुम्ही करा परिक्रमा. तिने काही आडकाठी केली नाही. हे महत्वाचं आहे की आडकाठी केली नाही, तुम्हाला जायचं. घरच्यांचं सहकार्य महत्वाचं आहे. चालण्याची तर तुमची प्रॅक्टिस झाली होती आणि तुमची ती ताकद तुम्ही वाढवली होती, जसं पायऱ्या चढून किंवा कॅन्टीन मध्ये वर खाली जाऊन, म्हणजे शारीरिक तयारी पूर्ण झाली होती. तर तुम्ही जाताना कपडे किती घ्यायचे किंवा बॅग किती घेतली, किती सामान घेतलं, त्याची थोडक्यात माहिती द्या, जेणेकरून ज्यांना नवीन आता करायचे स्वतः परिक्रमा कोणाला चालत, तर त्यांना त्याची आयडिया येईल की किती सामान घ्यायला पाहिजे, त्याचं वजन होतं का सामानाचं जास्त घेऊन गेल्यानंतर, किंवा तिथे काही कमतरता जाणवते का सामानाची. तर त्या दृष्टीने तुम्ही काही तयारी केली होती का, की म्हणजे बॅग घेतली, कुठली बॅग घेतली, किती कपडे घेतले, साधारण चप्पल घातली होती की शूज घातले होते, ते पण लोकांना जर आपण माहिती दिली तर मग ज्यांना परिक्रमा करायचे पुढे त्यांना त्याचा उपयोग होईल. तर तुम्ही कशी तयारी केली होती, म्हणजे सामानाची तयारी? एक सॅक टाईप बॅग घेतली होती. आणि मला असं समजलं होतं की थंडी फार असते. बरोबर. थंडी फार असते, त्यासाठी दोघे जण बोलले होते की स्लिपिंग बॅग घ्या. त्यासाठी ती एक स्लिपिंग बॅग घेतली होती. बरोबर. तर ती स्लिपिंग बॅगचं वजन जवळ 1.5 ते 2.25 किलो होतं त्या स्लिपिंग बॅगचं वजन. पण आणि तिचा प्रॉब्लेम असा होता त्या स्लिपिंग बॅगचा की ती घडी करून परत त्या बॅगमध्ये ठेवणं हे फार मुश्किल काम होतं. म्हणजे त्याच्यासाठी 15 मिनिटं लागायची. त्यामुळे तिचा काही तसा उपयोग केलाच नाही. 4-5 वेळात वापरली. आणि मधल्या काळात मला जेव्हा भेटायला आले होते घरचे लोक, तेव्हा ती परत पाठवून दिली. कारण एवढं वजन उगीच वागवणं, ते देखील साधारण 10 किलो वजन माझ्या बरोबर. 2-3 कपडे. पिशवी, परत एक आपला दंडक असतो, एक दंड असतो. दंड असतो आणि पिशवी आणि नर्मदा माते घेतली बाटली ठेवायची असते. बरं, तुम्ही कुठून सुरुवात केली परिक्रमेला? ओंकारेश्वरवरून केली का कुठून केली? मी ओंकारेश्वरवरून सुरुवात केली. तिथून गेल्यानंतर ओंकारेश्वरला ट्रेनने गेला. तिथून ट्रेननं खांडव्याला तिथे धुनीवाले बाबा म्हणून मोठा आश्रम आहे. तर रात्री तिथे मुक्काम केला. साधारण 10 वाजता पोहोचली ट्रेन तिथे खांडव्याला, मुंबई खांडवा. बरोबर. तिथून रिक्षाने त्यांच्याकडे गेलो, तिथे रात्री राहिलो. सकाळी उठून साधारण 9:30-10 वाजता बरोबर तिकडनं बस पकडली ओंकारेश्वरला यायला. आणि तिथे ओंकारेश्वरला पोहोचलो. ओंकारेश्वरला गजानन महाराज मठ आहे
आणि ते परिक्रमावासियांची 2 दिवस तिथे राहायची व्यवस्था करतात. मोफत करतात. मोफत व्यवस्था ते लोक करतात. तिथे फक्त जायचं, आपलं आधार कार्डवर दाखवलं की ते तिथे, बरोबर, तर त्याप्रमाणे 2 दिवस तिथे राहिलो. त्या 2 दिवसामध्ये संकल्प जो सोडायचा त्यासाठी लागणारे पुरोहित, बरोबर, त्यांची अगोदर मुलाखत घेऊन ठेवली की बाबा अमुक दिवशी, तर त्याप्रमाणे ते 2 दिवसामध्ये केलं. बरोबर. आणि 25 तारखेला सकाळी मग परिक्रमेला सुरुवात केली तुम्ही तिथे संकल्प घेऊन परिक्रमा. मग परिक्रमेला सुरुवात करताना कन्यापूजन केलं की नंतर आल्यावर केलं? कन्यापूजन अगोदर आदल्या दिवशी केलं. आदल्या दिवशी संध्याकाळी कन्यापूजन, बरोबर, त्या पुरोहितांच्या घरी केलं तिकडे. बरोबर, आदल्या दिवशी करून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी संकल्प सोडून डायरेक्ट त्यांनी सांगितलं की तुमचं सगळं सामान जे काय आहे ते तिकडे घेऊन या. बरोबर. तिकडे संकल्प सोडायचा आणि तिकडूनच सुरुवात करायची, परत मागे जायचं नाही. बरोबर. आता परिक्रमा तुम्ही जेव्हा करत होतात तेव्हा तुम्हाला काही शारीरिक अडचणी आल्या किंवा मानसिक अडचणी आल्या, असं कधी वाटलं का की आता फारच त्रास होतोय हे चालून, आता आपल्याला हे काही जमत नाहीये, असं कधी तुम्हाला जाणवलं का? अशी शारीरिक अडचण तशी काय आली नाही. थोडस म्हणजे कधीतरी असं ऍसिडिटीचा त्रास सारखा व्हायचा. बरोबर. पण तो काय एवढं हे नाही. पण तरी देखील काय झालं, मला भेटायला हे लोक गरुडेश्वरला आले होते. माझी मिसेस आली होती. बरोबर. पुतण्या आला होता. बरोबर. बहीण आली होती. असे 4-5 जण आले होते. त्याच्या आदल्या दिवशी मुलगा येऊन गेला होता. बरोबर. तो गिरनारला गेला होता. ते त्याचा तो मला भेटून आला. तर त्यावेळेला तो गरुडेश्वरला नाही, त्याच्या आदल्या ठिकाणी भेटला. आम्ही पोहोचणार होतो गरुडेश्वरला त्या दिवशी. पण ज्या आश्रमात आम्ही थांबलो होतो तिथे थोडा गरुडेश्वर, ते बोलले उद्या आमच्या इथे कन्यापूजन आहे, तर तुम्ही आजचा दिवस राहा. त्याप्रमाणे मग तिथे रात्री मुक्कामाला आम्ही तिथे थांबलो. मग तिथेच येऊन एक दुसरा हर्षद सामंत म्हणून आहे, पांडुरंग हरी भजन मंडळ आहे पापडीला, जे रामेश्वर मंदिरात त्यांचं सोमवारी भजन असतं. तर तो आदल्या दिवशी गरुडेश्वरला आला होता. तर सौनी फोन करून सांगितलं की हर्षद गरुडेश्वरला आहे. म्हणून त्याला फोन केला. म्हटलं हर्षद काय रे? तो मी आहे आणि मी आता निघणार आहे. जे रात्रीचे लोक दोघे होते ते निघणार होते. म्हटलं मी अमुक ठिकाणी आहे, बघ भेटता येतं. त्याप्रमाणे तो देखील त्या मग आश्रमात आला होता. बरोबर. ते आम्ही ते दोघे भेटले. बरोबर. मग त्या तिथेच रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी कन्यापूजन तिथे केलं. कन्यापूजन मग मुलगाचा वेळ नव्हता जास्त, परतीचा प्रवास होता, तो देखील तिथे येऊन भेटला. त्यांनी तो कन्यापूजनाचा समारंभ बघितला आणि तो मग निघून आला. परत दररोज साधारणपणे तुम्ही किती, पहिले सुरुवातीला किती किलोमीटर चालायचात अंदाजे? म्हणजे आता ओंकारेश्वरवरनं तुम्ही निघाले तर पहिला मुक्काम साधारण किती किलोमीटरवर केला पहिल्या वेळेला? असं काय, पहिली अट अशी घालून घातली होती की कुठल्याही परिस्थितीत परिक्रमा अर्धवट सोडून यायचं नाही. बरोबर. परिक्रमाला निघालात तर परिक्रमा पूर्ण करायची. बरोबर. त्यासाठी तुम्ही जास्त धावपळ करायची नाही. बरोबर. हो. जास्तीत जास्त 15 ते 20 किलोमीटर चालायचं. बरोबर. उगीच जास्त चालून शरीराला त्रास करून घ्यायचा नाही. बरोबर. हा पहिला नियम आणि अट अशी. बरोबर. त्यामुळे म्हटलं आपल्याला त्या हिशोबाने करायचे. बरोबर. आता सुरुवातीला काय झालं, मी ज्या वेळेला मुक्काम केला होता बरोबर गजानन महाराज मठामध्ये, तिथे नवीन पुराणिक म्हणून मला भेटले त्या आदल्या दिवशी. 2 दिवस ते पण मुक्कामाला होते. बरोबर. तर त्यांच्याशी अशी ओळख झाली. कुठले काय तर डोंबिवलीचे होते जे. तर ते बोलले मी परिक्रमा केलेली आहे, पण मी आता परिक्रमेसाठी आलेलो नाही. बरोबर. मी उज्जैनला माझे कोणतरी नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे मी जाणार. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी परिक्रमा 25 तारखेपासून सुरुवात करणार आहे. माझ्या शनी शुक्रवार होता. बरोबर. तर ठीक आहे बोलले. आणि आदल्या रात्री ते मला म्हणाले मी पण येतोय परिक्रमा. म्हटलं ठीक आहे, माझा काय प्रश्न नाहीये. बरोबर. पण म्हणजे दररोज तुम्ही जास्त चालत नव्हतात, सुरुवात तुम्ही? नाही, सुरुवातीला सांगतो ना. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही येताय तर काय हरकत नाही. म्हटलं मी सकाळी ह्याला जाणार आहे, संकल्प सोडून तिथूनच जाणार आहे. बरोबर. ते म्हणाले माझा संकल्प मीच सोडणार. ते पौराणिक वगैरे काय करतात. बरोबर. तर ते माझा संकल्प मीच सोडणार आहे. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे ते तिथे आले आणि दोघे आम्ही सुरुवात केली. बरोबर. तर ते त्यांनी परिक्रमा केलेली होती आणि त्यांना
सवय होती. हा माहिती. त्यामुळे ते 15-20 ते 20-25-30-35 किलोमीटर चालायचे. पण त्यांच्याबरोबर मी सुरुवात केली. मी त्यांच्यावर चालत होतो पण ते थकायला व्हायला लागले. बरोबर. तर शूलपाणेश्वर ह्याच्यामध्ये शूलपाणेश्वर जंगलात पार करेपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. शेवटचा जो तिथला शूलपाणेश्वर जंगलातला जो शेवटचा आश्रम आहे बरोबर, तिथे ते साधारण दुपारी 12-1 वाजता पोहोचले. ते त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये साधारण 2-2.5 तासांचा अंतर पडायचं बरोबर. आणि ते कसं एकदा सुरुवात केली की साधारण 5-6 किलोमीटर चालल्याशिवाय काय ते थांबायचं. आणि मी एवढा सवय तेवढी नसल्यामुळे एवढा मी चालू शकत नव्हतो. त्यामुळे 1-2 किलोमीटर गेल्यानंतर थोडं थांब, 2 किलोमीटर थांब, अशा प्रकारे मी चालायचो. तर त्या दिवशी त्या ठिकाणी आल्यानंतर जो शेवटचा तिथला जो आश्रम आहे बरोबर, तिथून पुढचा आश्रम साधारण 14 किलोमीटरवरती होता. तर मी पोचलो तिथे. त्यावेळेला त्यांचं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं, त्यांची विश्रांती देखील झालेली होती बरोबर. आणि आल्यानंतर ते म्हणाले, चला चव्हाण, तुम्ही तुमचं जेवण वगैरे करून घ्या, आपल्याला पुढे निघायचं आहे बरोबर. तर थांबलो थोडा वेळ. म्हटले, बघा आपण एवढे सारखी बरोबर परिक्रम केली, धन्यवाद. मी आता काही इथून निघू शकत नाही बरोबर. तर तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, थांबायचं असेल तर थांबू शकता बरोबर. मी आता उद्या सकाळशिवाय इथून निघणार नाही असं त्यांना स्पष्ट सांगितलं. उगीच आपल्यासाठी त्यांना थांबायला नव्हतं बरोबर आणि त्यांच्यासाठी आपल्याला धावायला नव्हतं. त्या हिशोबाने मग त्यांना तर त्यांनी माझ्या अगोदर जवळजवळ 1 ते 1.5 महिना परिक्रमा पूर्ण केली. तुम्ही साधारण म्हणजे तुमच्या स्पीडनी तुम्ही परिक्रमा केली आणि 15 ते 20 किलोमीटर दिवसाला साधारण चालून तुम्ही आरामात परिक्रमा केली. ते चांगलं केलं, कारण दुसऱ्याच्या स्पीडनी आपण चालायला लागलो की मग आपली परिक्रमा पूर्ण होण्याची शक्यता कमी असते, कारण आपले पाय दुखायला लागतात. मग बरेचसे लोक ती अर्ध्यात सोडतात मग, कारण त्यांना त्याचा त्रास होतो. म्हणून परिक्रमेत नेहमी स्वतःच्या स्पीडनी चालावं असं जाणकार लोकांनी सांगून ठेवलंय बरोबर. आता परिक्रमेचे काही नियम असतात का, त्याच्याबद्दल काही माहिती द्या. परिक्रमेचा एक नियम असा आहे की सफेद लुंगी आणि जब्बा किंवा शक्यतो लुंगी असावी, लेंगा अजिबात नसावा, कारण लेंगा चालत नाही. मला मी थोडे दिवस वापरला लेंगा बरोबर, पण एका महंतानी मला दमत दिला, तुम भैया की परिक्रमा कर रहे हो तो ये नहीं पहनना है, आपको लुंगी पहनना है या धोती पहनना है. लुंगी या धोतीपेक्षा काष्टा मारायचा ना तर लुंगी पहनना आहे. दुसरी गोष्ट, सूर्योदय झाल्यानंतरच परिक्रमेला सुरुवात करायची आणि सूर्यास्ताच्या अगोदर थांबवायची बरोबर बरोबर. परिक्रमा करताना जे संकल्प केलेला असतो त्यावेळेला घेतलेली जे नर्मदा मैयाची कृती असते बरोबर, ती नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवायची बरोबर. डाव्या बाजूला घ्यायची, उजव्या बाजूला तिचं स्थान आहे बरोबर. त्या उजव्या हाताला नर्मदा नदी राहील असं म्हणजे तसंच असतं ते. नर्मदा नदी पण आपण उजव्या हाताला. एक जिलेरी परिक्रमा म्हणून प्रकार आहे जो असा आहे की ओंकारेश्वर अमरकंटक करून चालू करायची, मिठी तिलाही परत द्यायचं आणि परत जायचं. त्यावेळेला ते उलट होतं, त्यावेळेला उलट होतं बरोबर. पण बाकी अशी परिक्रमा करताना मैया उजव्या बाजूलाच असते, आपल्या उजव्या हातात ठेवून चालायचं बरं. ही परिक्रमा आपण ओंकारेश्वरवरून चालू करायची आणि परत पूर्ण अमरकंटकला जाऊन परत ओंकारेश्वरला यायचं, अशी ती पूर्ण करायची. परिक्रमा करताना सोबत पैसे ठेवायचे का, त्याच्याबद्दल म्हणजे लोकांना शंका असते की पैसे घ्यायचे की नाही घ्यायचे, किती गरज लागते पैशांची, त्याच्याबद्दल. पैशाची गरज तशी काय लागत नाही जास्त, लोक पैसे देतात बरोबर, दक्षिणा म्हणून देतात लोक बरोबर बरोबर. तशी काय तरी देखील थोडेसे पैसे आपल्याकडे असलेले बरे. पण आता काय ATM ची सोय आहे बरोबर, शिवाय फोन करून पण पैसे तुम्ही मागू शकता बरोबर. कुठल्याही दुकानात गेला आणि सांगितलं असं असं आहे बरोबर, तुमचा नंबर द्या, तुमच्याकडे मी पैसे मागवतो, तर ती सोय होते. त्यामुळे तसे काय पैसे जास्त ठेवायची आवश्यकता नाही बरोबर बरोबर. परिक्रमेत असताना तुम्हाला कधी असं असुरक्षित वाटलं का, म्हणजे भीती वाटली का, एकटे राहिलो मागे, किंवा आता रात्र झाले आश्रम येत नाहीये, किंवा मी एकटाच पडलोय आणि सगळे पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो,
कधी अशी असुरक्षिततेची भावना तुम्हाला? अशी असुरक्षित वाटण्याचा काय तसा काय प्रश्न येत नाही, कारण तसं काही भीतीदायक तसं नाही आहे. आणि जंगलातून वगैरे ज्या वेळेला आम्ही होतो त्यावेळेला बरोबरच चालत होतो, असं मागे पुढे होत नव्हतं. बरोबर. फक्त असं मेन रस्त्याला चालताना ते देखील काय जवळ राहतच नाही, थोडं अंतर ठेवून असलेलं बरं असतं. जोडीने चाललं की सगळं गडबड होते, काही गप्पा गोष्टी होतात, जरूर नसलेल्या गप्पा गोष्टी. एकटं आपलं नामस्मरण करणं चालणं हे चांगलं आहे. तर तसाच एक प्रश्न आहे पुढे, आपण ग्रुपनी परिक्रमा करावी का असं तुम्हाला वाटतं का? ग्रुपनी करावी की एकट्याने करावी, तुमचं काय मत आहे? आता तो काहीतरी एक हे आहे, एक निरंजन दो सुखी असं काय, मला खटपट चार दुखी. तर ते म्हटलंय ते बरोबर आहे. बरोबर आहे. कारण आता आम्ही दोघांनी जेव्हा परिक्रमा करायची ठरवली होती, मी आणि सुशांत बल्लाळे, त्यावेळेला आमचं आपण दोघांनी जाऊया, त्याप्रमाणे तो परिक्रमेला पुढे गेला. बरोबर. पुढे गेला आणि तो काय म्हणजे त्यावेळेला सुरुवातीला फोनवरती बोलणं होत होतं. बरोबर. त्यावेळेला तो काय म्हणाला की काका तुम्ही, मी पुढे आहे, तुम्ही मी जिथे आहे तिथे या, आपण तिथून पुढे परिक्रमा सुरुवात करूया. बरोबर. मी त्याला सुरुवातीलाच म्हटलं नाही, मी माझा ओंकारेश्वरनच सुरुवात करेन, मध्ये आपलं समजा मी पुढे जलद चालून तुझ्याबरोबर आलो तर ठीक आहे, नाही आलो तर तू पुढे निघून जा. तर असं म्हटलं त्याला. आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की जवळ 1.5-2 वर्ष ठरवलं होतं की आपण एकत्र परिक्रमा करूया, पण ते मैयालाच मान्य नव्हतं की दोघांची एकत्र परिक्रमा करायची, मैयाला मान्य नव्हतं. त्यामुळे तिने सुरुवातीलाच आम्हाला वेगळं केलं. त्यामुळे असा ग्रुप असा होणं शक्य नाही. सगळ्यांचा तरी देखील आम्ही दोघे जण म्हणजे साधारण गरुडेश्वरच्या अगोदर नारेश्वर पासून आम्ही दोघे होते. एक विश्वकर्मा म्हणून होते मध्य प्रदेशचे, ते आणि आम्ही 2-3 महिने बरोबर होतो. बरोबर. पण मध्ये असं एक प्रसंग आला की एका ठिकाणी आम्हाला चाललो असताना एका पानाचं दुकान होतं, त्यांनी सांगितलं महाराज म्हणतात ते, महाराज भोजन करोगे, असं दुपारच्या वेळा 12:30-1 वाजला होता. तर म्हटलं हा करेंगे. तर म्हणजे त्या बरोबर ज्या होता त्याला विचारलं, म्हटलं देखो अभी वो आप पूछ रहे हैं कि भोजन लेंगे क्या, तो क्या करेंगे, लेंगे या आगे निकल जाएंगे, आप बोलो. तो ठीक आहे, आप भोजन करके आगे जाएंगे. त्याप्रमाणे त्याला सांगितलं. त्याने मग त्यांचे ते जनरली कसं आहे, ग्रामपंचायतीचं ऑफिस वगैरे तिथे ते थोडा वेळ राहायची वगैरे म्हणजे सोय करतात. तर मग तिथे थांबलो, तिथे झाडलोट केलं, म्हणजे ते वापरात नसल्यामुळे झाडलोट करून तिथे आराम केला, 1.5-2 तास आराम केला. त्या सांगितलं थांबतोय आम्ही. तर त्यांचे गावात अशी आहे की ज्या दिवशी कोणाचा टण असेल, ज्याची पाळी असेल, त्याच्याकडे मग ते जेवण सांगतात. बरोबर. किंवा किती परिक्रमा असलेला मूर्ती म्हणतात. बरोबर. किती मूर्ती आहे. तर त्याप्रमाणे आम्ही 3 जण होतो. तर त्याप्रमाणे त्यांनी तिकडे ज्यांचा त्या दिवशी होतं तर त्याच्याकडे सांगितलं त्यांना की बाबा असं 3 जण आहेत दुपारच्या जेवणासाठी. म्हणजे ठीक आहे. तर मग त्यांच्यामध्ये काहीतरी हे झालं की गावात एक लग्न होतं. आता गावात लग्न आहे तर मग ते पण तिकडे जाणार असतील लग्नाच्या जेवणासाठी वगैरे, असं काहीतरी असेल. त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं की आज हे लग्नाच्या जेवणात तिथे जेवतील. बरोबर. असं तुमची व्यवस्था, अशी आमची तिथे व्यवस्था करते. आम्ही आपले तिथे वाट बघत थांबलो. वेळ झाला, म्हणजे 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झालं, अजून जेवणाचं काय हे कसं नाही, बोलवत कसं नाही. कारण साधारण 1 तासात बनवतं जरी असलं 1-1.5 तासात बनवतात आणि बोलवतात. तर म्हटलं मी चौकशी केली. तर मी तिथे आता वेळ आहे तर काय करावं म्हणून शंकराचं तिथे मंदिर होतं, तिथे थोडं बसलो होतो. तर त्यावेळेला ते ज्यांच्याकडे जेवण सांगितलं होतं ते येऊन बाजूला बसले होते. आता मी त्यांना ओळखत नाही, ते मी बसलेलो होतो तिथे, पण मी माझ्या याच्यात आहे, त्यामुळे त्यांनी मला काही डिस्टर्ब केलं नाही ते अर्धा तास. त्याच्यानंतर मग मी विचारलं थोड्या वेळ, आम्ही जाऊन जो माझ्या बरोबर होता तो अभी तक खाने का कुछ ये हुआ नहीं. ठीक आहे, देखते मैं पूछता हूँ क्या. मी त्यांना विचारलं त्यांना, ते बोलले बोला है. मग त्याने चौकशी केली तेव्हा ते बोलले कि नहीं आज क्या है, आज गांव में शादी है तो वहाँ आपका बंदोबस्त किया हुआ है खाने. आता लग्नाचं जेवण म्हटल्यानंतर गोंधळ असतो तिथे.
तर ते त्यांचं ते सगळं चाललं होतं. हा. तर ते जो गृहस्थ होते हाँ, ते बोले आप एक काम करो, सामने जे आहे शादी वहाँ आप जाके पूछो क्या है. हाँ, त्याप्रमाणे तिथे गेलो. तर ते त्यांचं विचारलं त्यानं, म्हटलं ऐसा ऐसा आप परिक्रमा वासी का भोजन का बंदोबस्त करने. हाँ भाई पता है हमें, लेकिन क्या अभी तक भोग लगा नहीं है, हाँ, तो भोग लगा के हम देखते. बरोबर असं. तर ते तेवढ्या येऊन सांगितलं त्या बरोबर त्याला. बरोबर. तो नहीं अभी इतना हम रुके हैं, हाँ, तो अभी हम नहीं रुक सकते. हाँ, मैं देखो बोला अभी हम तो बोले हैं, तो अभी ऐसा निकल के जाना ठीक नहीं है. बरोबर बरोबर. तो देखो आप. हाँ, तर मग परत त्या ज्यांनी सांगितलं होतं हम्म, त्यांच्याशी बोललो, तेव्हा ते बोलले ठीक है अभी वो तो गलती हो गया हमारा, अभी हम घर में खाना बनाते, आधा घंटा में आपको खाना देते हैं, बरोबर तो आप रुको. बरोबर. एवढं त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर हा. मी त्याला माझ्या बरोबर त्याला म्हटलं हम रुकेंगे. बोलते नहीं नहीं ऐसा नहीं है. मतलब देखो मैं तो रुकने वाला हूँ, अभी आपको रुकना नहीं है, हाँ, तो आप जा सकते. बरोबर. त्याप्रमाणे मग तो पुढे निघून गेला. बरोबर. तो पुढे निघून गेला तो मग निघून गेला. हा. परत काय तो परत भेटला. भेटलाच नाही तुम्हाला. बरोबर बरोबर. त्यामुळे प्रवास- असं हे हा, बरोबर. एक रूपाने बरोबर चालून चालू फायदा- हा, फायदा होत नाही. नाही. म्हणजे ती बरोबर आपल्याला मैया चालायलाच देत नाही. काहीतरी कारणाने काहीतरी मागे कारणाचे मागे पुढे त्यांची व्हायला. दोघांची आता एवढे ताटातूट वर्ष एवढे होते. दिवस झाले, हा. त्यांची ताटातूट बरं. करायला पाहिजे. तसं. प्रवासात काही तुम्हाला संकट वगैरे काय आलं का, किंवा काही अनुभव आला का, की म्हणजे संकटात कशी मैया आपल्याला मदत करते, असं असा काही आता अनुभव आला? मैया मदत करायलाच बसलेली आहे, हो, ते बरोबर. आणि ती संकट सहसा काय कोणावरती येऊन येतच देत नाही. हा, बरोबर. अजिबात तसं हो. संकट काय ती येऊन बरोबर. देत नाही. म्हणजे कोणतंही संकट असं काही आलं नाही. काही आलं नाही. व्यवस्थित तुमची सगळी आरामात व्यवस्थित परिक्रमा. झाली. हा, फक्त हा, परिक्रमेच्या अगोदर म्हणजे हा. नर्मदापुरम म्हणून जे आहे, ज्याचं पहिलं नाव होतं हौशंगाबाद. बरोबर. होशंगाबाद. पहिलं त्याचं नर्मदापुरम नावात होतं. बरोबर. पण मधल्या काळात जे परकीय आक्रमण झाले, मुसलमानी बरोबर. आक्रमण वगैरे केली, त्याने. त्यावेळी त्याने त्याचं नाव बदललं, हा, त्याचं हौशंगाबाद म्हणून नाव केलं. बरोबर. आणि त्यासाठी मग बरीच हे केलं. त्याच्यामध्ये किशोर पवनीकर म्हणून आहेत, हा, RSSचे होते. बरोबर. ते त्या तिकडे काही कामासाठी तिकडे होते. हम्म, विद्यार्थी परिषदेचं काम करायचे. बरोबर. त्यावेळी त्यांनी तिथे ते मग सुरुवात केली होती हम्म, की नर्मदापुरम जर पहिलं नाव होतं हम्म, आणि ते आपल्याला आता बदली करून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी ती सुरुवात केली होती. बरोबर. तर त्याला आता एक 2-4 वर्षापूर्वी यश आलं आणि आता परत त्याचं नाव नर्मदापुरम म्हणून ठेवलेलं आहे. बरोबर. म्हणजे तसं तुम्हाला संकट वगैरे काही नाही, फक्त हे हौशंगाबादला होतो, म्हणजे हा शेवटचा टप्पा होता हा, जवळ. हा, तिथून साधारण एक 300 किलोमीटर बाकी असेल. बरोबर. 300-400 टप्पे होते. हम्म, तिथे संध्याकाळच्या वेळेला पोचलो आम्ही. हम्म, सेठानी घाट म्हणून आहे. बरोबर. तर घाट म्हटलं तर कसं आहे, हम्म, तर तिथे पूर एवढा येतो बरोबर. आणि मैयाचे पात्र एवढं असतं की हा. जवळजवळ 4-5 माळ्याच्या वरती तिथे असतं. हा, त्यामुळे सगळे ते आश्रम वगैरे ते उंचावर. वरच्या लेवलवर असते. उंचावरती. तर तिथे आम्ही मुक्कामाला होतो वरती. हम्म, आणि माग असं खाली बघितलं तर हा. नाही, मैयाचं पात्र होतं. बरोबर. पण तिथे एक सोय नव्हती, हा, तुमची प्राप्तविधीची सोय तिथे नव्हती. प्रातर्वेदीची. हा, त्यासाठी टॉयलेट. टॉयलेट आणि याची सोय नव्हती. त्यासाठी इथून खाली तर मैयाच्या ह्याच्यापर्यंत जायला लागायचं. त्याप्रमाणे रात्री तिथे भोजन वगैरे घातलं. रात्री लघुशंकेसाठी तिथून खाली गेलो. त्यावेळेला तिथे काहीतरी पाय दगड असा त्या पायरीवरती आला आणि माझा हा उजवा पाय थोडासा लचकला, मुरगळला वगैरे असं काहीतरी झालं. तर त्यावेळेला काय वाटलं नाही. ते सगळं करून आलो, रात्री झोपलो. सकाळी जेव्हा उठलो, नेहमी 3:30-4 ला उठायचं, की आपली अंघोळ पूजा वगैरे करून साधारण सूर्योदय झाला 6, पावणे 6 ला सुरुवात करायची. त्याप्रमाणे रात्री सकाळी उठलो आणि गेलो खाली. खालीच जायचं पहिले. खाली जाऊन येईपर्यंत नाकी 9 आले. बरोबर. पाय प्रचंड दुखायला लागला. बरोबर. म्हटलं आता काय हे नाहीये. तरी देखील वरती आलो. म्हटलं मग बरोबर तरी आणखीन तरी होता, एक दोघे होतं. त्याला म्हटलं मी काय आता पुढे येत नाही, तुम्ही निघा. आणि मी पडून राहिलो. बरोबर. पण ते मग दुसऱ्या दिवशी तर मग पडून राहिलो. तर तरी देखील मग त्यांची तयारी होईपर्यंत परत ते म्हणाले, देखो अगर निकलते हो तो निकलो, रास्ते में हम कुछ दवा पाणी मिळत आहे का देखेंगे. मी पण मग विचार केला, जर समजा आपण इथे थांबलो
जरी इथे थांबलो या इथे तरी आपल्याला एक 3-4 माळे उतरायचे चढायचे, हा एक कठीण काम आहे. बरोबर. तर त्यासाठी आपण निघालेलं बरं. त्याप्रमाणे मग त्या सांगितलं, देखो रुको, मैं मेरा सब स्नान वगैरे करके पूजा करके निकलते हैं. त्याप्रमाणे मग तो थांबला देखील. मग एक साधारण एक दीड तास लागला. तर ते सगळं करून आंघोळ वगैरे करून सकाळी पूजा आरती करून एक सकाळ संध्याकाळ मैयाची पूजा आणि आरती ही झाली पाहिजे, हा एक असा नियमच आहे. काही अडचण नसल्यास त्याप्रमाणे निघालो आणि म्हटलं बघूया. खाली गेलो, म्हटलं आता म्हटलं इथे जर आपण म्हटलं की पाय दुखतोय तर परत सगळी गडबड होती. तरी खाली बाहेर पडल्यानंतर तिथे चौकशी केली, बाबा इथे कोण हाडांचा डॉक्टर वगैरे आहे का. 6-7 वाजता निघालो, 7-7:30 झाले होते. अभी तो कोई नहीं, अभी 10-11 बजे से पहले कोई मिलने वाला नहीं है. बरोबर. म्हटलं ठीक आहे. पुढे चौकशी करत गेलो, म्हटलं बघूया. नंतर एक समजलं की एक असा हाडवैद्य, म्हणजे आपल्याकडे जणू माते जसे आपल्याकडे वसईत फेमस जणू माते आहे तसा एक हाडवैद्य आहे. बरोबर. या रस्त्यालाच आहे, तुम्हाला पुढे मिळेल, तुम्ही चौकशी करत जा. त्याप्रमाणे चौकशी करत गेलो. एका दुकानाच्या तिथे थांबलो होतो. त्यांना म्हटलं ऐसा ऐसा तो है, लेकिन अभी तो बुढ़े हो गए, अभी कुछ वो खास इलाज नहीं कर सकते, तो देखो. मग तसा पाय थोडा दुखत तसाच चालत राहिलो. नंतर मग तो झाला, नंतर नाही होतं दुखत. मग मध्ये गेल्यानंतर एकाने चहासाठी थांबवलं. म्हणजे दुकानात त्यांनी सांगितलं चहा आलेलं. मी एकटाच होतो, बाकीचे दोघे पुढे निघून गेले. चहासाठी थांबलो तर त्यांनी चहासाठी जवळजवळ अर्धा पाऊण तास लावला. म्हणजे एका दुकानात त्यांनी चहा सांगितलं, ते एक चहा कप करायला त्यांनी तेवढ्या वेळा त्याच्यावर गप्पा वगैरे झाल्या. मग तिथून निघालो थोडे 5-10 मिनिटं चाललो असेल. आणि तिथे एक म्हणजे आता नवीनच झालेली डॉक्टर बसलेली होती तिच्या डिस्पेन्सरीमध्ये, बसली होती. कोणतरी होते गावाला. म्हटलं चला आता NRC डॉक्टर, म्हणजे ते डॉक्टरसाठीच मला तिथे थांबवलं. असं एखाद्या वेळेस झालं की डॉक्टर तिथे येईल आणि तर त्यासाठी मला त्यांनी अर्धा तास चालण्याचा अर्धा तास गेला, म्हणजे जवळजवळ 2-2.5 किलोमीटर गेले. तर म्हटलं त्याच्यासाठीच हे केलं. मग तिला भेटलो, तिला म्हटलं ऐसा ऐसा परिक्रमा में हूँ, ऐसा ऐसा रात को हुआ है. तिने बघितलं सगळं दाबून वगैरे. ऐसा कुछ ये तो नहीं है, हड्डी का तो कुछ प्रॉब्लम नहीं, फिर भी हम दवाई देते हैं आपके लिए, तो दवाई आप 2-3-4 टाइम ले लो. त्याप्रमाणे तिथे ते औषध घेऊन अभी तुम पहले शुरुआत में अभी ले लो, कुछ खाया, मतलब खाया पिया है, तो दवा ले लो. त्याप्रमाणे तिथे तो, म्हणजे त्यावेळेला असं वाटलं होतं की आता आपण पुढे चालू शकत नाही. पण त्या माझ्या बरोबरच्यानी पण सांगितलं, देखो आपण निघलो. आणि मी पण त्यावेळेला विचार केला की हे चढणं उतरणं करून इथे थांबण्यापेक्षा चालणं बरं आहे. ते मग तो एक म्हणजे अशी अज्ञात झाली समजलं ते चालेल. त्यामुळे मग नंतर तसा काय पायाचा त्रास झाला नाही. फक्त तेवढ्या त्या प्रवासामध्ये एक 3.5 किलोमीटर मध्ये मी माझ्या पाठीवरची जी बॅग आहे ती रस्त्यात चालता चालता म्हटलं आता याचं वजन थोडं वाटतंय आपल्याला, तर काय करूया. म्हटलं एक करूया, कोण जात असेल तर पाठवूया. दूधवाला चालला होता, त्याचा ऐसे एकाच त्या रस्त्याने चालला होता. म्हटलं ऐसा ऐसा यहाँ पे हम रुकने वाले हैं, तो आप ये बैग दे सकते हैं की हमारे. हा बोलते. त्याच्याकडे तेवढे म्हणजे फक्त 3 किलोमीटरची मी बॅग घेतली नाही. बाकी पूर्ण वेळ माझी साधारण 10 किलोमीटर 10 किलो वजन घेऊन चाललं. आश्रमामध्ये राहण्याची कशी व्यवस्था असते? म्हणजे आता जेव्हा आपण परिक्रमा चालू करतो तर तिकडे काय हॉटेल वगैरे तर असत नाही, तर आपण काठाकाठांनी साधारण नर्मदेच्या करतो, किंवा कधी काठाला जागा नसेल तर रस्त्याने करतो. पण तिकडे आश्रम असतात, त्याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था कशी असते परिक्रमावासींची साधारण? आश्रमात राहण्याची व्यवस्था म्हणजे कशी, आता ज्या फोमच्या गाद्या येतात, पूर्वी गाद्या असायच्या, आता फोमच्या ज्या येतात साधारण 1-1.5-2 इंचाची ती त्यांची थप्पी तिथे त्यांनी लावलेलीच असते. बरोबर. ती घ्याय आता आपण न्यायची गरज नाही. बरोबर. आपण बरोबर ते न्यायची जरूर नाही. तर ते जिथून ओंकारेश्वरून चालू केली तिकडे ते एक फोमची एवढी छोटी गादी देतात ते. म्हणजे कोणतरी असं गजानन महाराज मठात कोणतरी आणून ठेवतं तिथे, बाबा ही परिक्रमावासींना द्या म्हणून. त्याप्रमाणे साधारण एक 2.5-3 फुटाची ती असते, 3 फूट आणि 6-6.5 फूट त्याची गुंडाळी होते. बरोबर. तर ती तिथे देतात, तर ती होतीच बरोबर असते. शिवाय हे गादी जी आहे ती गादी प्रत्येक ठिकाणी असतात, ती
आश्रमात पोहोचलो आपण की ते बघतात, समजतात, आपल्या पेहरावरून समजतात परिक्रमाचे. बरोबर. हो महाराज आसन लगाव. तिथे गेल्यानंतर ते आसन लगाव, आसन लगाव म्हणजे थांबा तुम्ही. दुपारी गेलो तरी सांगणार ते आसन लगाव. ते तुम्ही संध्याकाळी थांबलं तरी त्यांना काय प्रॉब्लेम नाही. आसन लगाव. मग ते जेवणाची वगैरे ते व्यवस्था तिथे करतात. तिथे त्या गाद्या बऱ्याच ठिकाणी हॉलमध्ये आपल्याला पाहिजे तिथे गादी तिथे. आणि जेवण राहणं सगळं तिथे. जेवण राहणं ते सगळं. फक्त एकच काही ठिकाणी काय आता आपण करतो तसं सगळेच करत नाही. काही वापरायचं काय माहिती नसतं, काय आणखी नसतं. ते सगळं ते टॉयलेटचे वगैरे सगळे खराबी वगैरे केलेली असते. त्यामुळे सहसा कुठे टॉयलेटची व्यवस्था नसते. बाहेरच बहुतेक ठिकाणी फार असे कमी आश्रम आहेत की जिथे टॉयलेटची व्यवस्था असते. कारण साफ करून करणार हा तो प्रश्न येतो. बरोबर. त्यामुळे ते तिकडे बाहेर मग जंगलामध्ये ते बरोबर. बाकी सगळे खाण्यापिण्याचं काही नसतं. आणि जर एक तुमचा उपास असेल तर तसं सांगायचं तिथे. उपासाला फलाहारी म्हणतात. फलाहारी म्हणतात. तर संध्याकाळी गेल्यानंतर समजा आज एक सोमवार, माझा सोमवार असतो, एक टाइम जेवतो मी दुपारी किंवा संध्याकाळी. सहसा दुपारी जेवण घेतलेलं बरं असतं. संध्याकाळी मग गेल्यानंतर सांगायचं मग आज फलाहारी म्हणून. मग ते तुमचा फळा असेल तर त्यांची फलाहारीची व्यवस्था करतात किंवा शेंगदाणे आणि गूळ तरी देतात. पण ते अगोदर सांगायचं. बरोबर. असं आहे. ठीक आहे. कोणी तुम्हाला परिक्रमा करताना कोणी गूढ माणूस भेटला का? म्हणजे असं नंतर वाटलं की हा माणूस होता की प्रत्यक्ष नर्मदेनीच आपल्याला मार्गदर्शन केलं, माणूस नसावा, असं कधी काय तुम्हाला असा अनुभव आला का? किंवा कुठला भीतीदायक किंवा चांगला देवाचा काही अनुभव असा आला का? असं तसा काय अनुभव नाही आला. बरोबर. असं कोण गूढ व्यक्ती वगैरे असं काय कोण भेटलं? रस्ता दाखवताना कधी असं झालं का की तुम्हाला रस्ता सापडत नाहीये आणि तुम्ही नर्मदे हर म्हटल्यावर कोणी येऊन अचानक रस्ता दाखवला असं? आता काय बहुतेक ठिकाणी मार्गदर्शक हे लावलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत. बरोबर. फक्त असे फार कमी ठिकाणी की जिथे असे 4 रस्ते मिळतात तिथे फार कमी ठिकाणी असं होतं की आता इथे कोण नाहीये. तर मग अशा वेळेला तिथे उभं राहिल्यानंतर तुम्ही उभे राहिल्यानंतर एक 5व्या मिनिटाला तुम्हाला कुठून तरी आवाज येतो की नाही आवाज येतो मोटरसायकल येते म्हणून. तुम्ही तिथे 5-1 मिनिटं थांबलात तर तुमच्या 5व्या मिनिटाला तिथे कोणतरी असा येतो. बरोबर. म्हणजे आता थोड्या वेळ तिथे काहीच आवाज येत नाही. तुम्ही तिथे थांबल्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला इकडे जाऊ का इकडे जाऊ. 5व्या मिनिटाला तिथे येणार ते आणि तो सांगणार की बाबा अमुक ठिकाणी जा. हे काहीतरी चमत्कार म्हणावा तर चमत्कार आहे किंवा योगायोग. पण असं बरेच ठिकाणी बरेच वेळा असं बऱ्याच जणांना अनुभव आहे. आणि जे तुम्ही मार्ग लिहिलेला मार्ग लिहिलेला नसेल तर मग एक आपले कपड्याची चिंधी म्हणजे आपले वाईट नाही कुठलेही ते झाडाला टांगलेलं असतं. म्हणजे कसं त्या बाजूने तुम्ही जा असं. ह्या डावीकडे जाऊ नका उजवीकडे जा. बरोबर. तेवढी खूण. जंगलामध्ये पण असं की झाडाला बांधलेलं त्या ह्याने जातो. तुम्हाला असं वाटलं का बऱ्याच नर्मदा परिक्रमावाल्यांचा असा अनुभव असतो की अश्वत्थामा त्यांना भेटतो असं काही जण सांगतात. नर्मदा परिक्रमा करणारे बरेचसे जण सांगतात की त्यांना अश्वत्थामा भेटला कोणत्या तरी रूपात. म्हणजे डायरेक्ट अश्वत्थामा असं दिसत नाही, कोणत्या तरी रूपात भेटतो. म्हणजे पुरुषाच्या रूपात किंवा भिकाऱ्याच्या रूपात किंवा कोणत्या परिक्रमावासीच्या रूपात कशातही. मग त्यांना ते जाणवतं तो गेल्यानंतर की तो अश्वत्थामा असावा. असा तुम्हाला काही अनुभव आला का? असा अनुभव आला नाही. पण आता सांगायचं म्हणजे अश्वत्थामा हा सप्त चिरंजीवी पैकी एक आहे. बरोबर आहे. आणि एवढी मोठी आसामी माझ्यासारख्या सामान्य माणसाला भेटेल हे तर शक्यच नाही. आता ज्यांना कोणाला भेटले त्यांची उंची तेवढी असावी असं माझं तरी म्हणणं. मी तेवढे असामान्य नाहीये. त्यामुळे मला कोणाचा अश्वत्थामा वगैरे भेटलं नाही. आणि भेटून गेला असेल तर ते मला समजलं नाही तर ते काय प्रश्न नाहीये. मी काय असं सांगू शकत नाही. ते पूर्वीच्या काळी सांगायचे की ते लक्कडकोटच्या जंगलात लुटतात मामा लोक, म्हणजे नर्मदेचे भाऊ त्यांना मानतात आदिवासी, ते लुटतात असं पूर्वीच्या काळी व्हायचं. आता तो प्रकार होतो का? आता ते बंद झालेलं आहे. आता
हे जे लक्कटकोट जंगल आहे, जंगल जे आहे, काय आता मगाशी नाव घेतलं ते नाव पडलं, लक्कटकोट जंगल. लक्कटकोट जंगल. तर काय आहे, तर त्यांचं बरंचसं पुनर्वसन झालेलं आहे. सगळ्या आदिवासींचं, त्या आदिवासींचं पुनर्वसन झालेलं, बरोबर. शेती करतात, काही त्यांना व्यवसाय मिळालेले आहे, बरोबर. त्यामुळे आता तसं काय, आणि ती भीती आता राहिलेली नाही, बरोबर. ती लुटमार वगैरे ती भीती राहिलेली नाहीये. बरोबर. उलट आता ते लोक काही ठिकाणी आश्रमामध्ये, आश्रम म्हणजे कसं आहे, गाववाले पैसे जमा करतात, तो आश्रम चालवतात, मग तिथे कोणतरी देखभाल करायसाठी ते लोकच, काही जे मामा लोक होते त्यांच्यापैकीच काही दोन लोक आता त्याची सेवा करतात. बरोबर. म्हणजे त्यांना तो मोबदला मिळतो, पण ते सेवाच करतात आश्रम परिक्रमावासी. बरोबर. त्यामुळे ती आता काय भीती राहिलेली नाही. बरोबर. पूर्ण तुमचा प्रवास जो झाला नर्मदा परिक्रमेचा, साधारणपणे 3-3.5 किलोमीटरचा झाला, ते एक्झॅक्ट तुम्ही काय मोजलं नसेल कारण घड्याळ वगैरे घालून, तर त्या पूर्ण प्रवासामध्ये स्वतःमध्ये तुम्हाला काय बदल जाणवले? सुरुवातीपासून शेवटाला जाईपर्यंत तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवले का? शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या काही बदल तुम्हाला स्वतःमध्ये जाणवले का? शारीरिक दृष्ट्या तर काय तसंही झालं नाही, तर फक्त पायाचा थोडा प्रॉब्लेम. वजन वगैरे काय कमी? वजन वगैरे नाही, माझं वजन पहिल्यापासून कमीच आहे, ते म्हणजे 47-47 त्याच्यामध्ये थोडं म्हणजे थोडा विकनेस आल्यासारखा झाला होता शेवटी आलं. म्हणजे कारण तिथे आश्रमात पूर्ण कुठे खिचडी मिळते नाही, ते असं सुरुवातीला कसं झालं, ते जेवण जात नव्हतं, म्हणजे तो ऍसिडिटीचा त्रास होता, आणि दुसरी गोष्ट दाताचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे दात अर्ध्याच्या पेक्षा जास्त दात नाहीये. बरोबर. आणि ती कडक वगैरे ती भाकरी बरोबर ते खाता यायचं, त्यामुळे ते थोडं हे झालं. पण नंतर मग ती डाळ जी असते जास्त लिक्विड असतं, म्हणजे बरोबर, सुकी भाजी अशी फार कमी असते, बरोबर, तर ती लिक्विड, मग ती डाळच जास्त घ्यायची, त्याच्यात कुछ करायचे नाही, अशा प्रकारे ते केलं. बरोबर. त्यामुळे तसं काही हे झालं नाही. बरोबर. बरं, तुम्हाला परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या स्वभावात काही बदल जाणवला का? म्हणजे तुमचं जे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता पूर्वी परिक्रमा करायच्या अगोदर आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर, त्या दृष्टिकोनामध्ये तुम्हाला काही बदल जाणवला का? म्हणजे आपण आता कसं आहे की आपण सगळे वस्तुनिष्ठ आहे, एसी लावणार घरी, कार घेणार, सगळं म्हणजे जे आवश्यक वस्तू नाही त्या पण आपण जमा करतो. तर तसा आपला जो स्वभाव असतो, आता तुमचा तसा नसेल, तुमचा वेगळा स्वभाव असू शकतो, तर तुम्हाला असं स्वतःच्या स्वभावात काही फरक जाणवला का नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर? सुरुवात केल्यानंतर तसं जरा हे होतं, पण नंतर समजलं की आपलं काय असेल ते गोड मानायचे आपल्याला. तर काही ठिकाणी तर असं पण झालं की एका आश्रमात असताना संध्याकाळच्या जेवणात त्यांनी एक भाकरी आणून दिली आणि एक लोणच्याची फोड दिली. आता ती भाकरी ती कडक, कडक असते, आणि हे म्हटलं ठीक आहे, तर ती लोणच्याची फोड टाकली पाण्यामध्ये आणि ती भाकरी त्याच्या पाण्याबरोबर ती खाली. काय बोललो नाही, बोलून काय करणार. बरोबर. त्यामुळे हा असा फरक झाला की काय जे समोर असेल ते आपल्याला आनंद वाटतो. आणि आता पण मी म्हणजे मिसेस मला विचारते की बाबा काय करू, म्हटलं जे काय असेल ते मला चालेल, आणि मी कधी आता कंप्लेंट करत नाही की बाबा मला अमुक एक पाहिजे. हा तर फरक पडलाय. बरोबर. थोडा रागिष्ट होतो, तो थोडा कमी झालाय. बरोबर. ते काय आहे ते. हो. परिक्रमेचं टोटल असं फलित तुम्हाला काय वाटतं? म्हणजे परिक्रमा केली त्याच्यातून तुम्हाला काय मिळालं? तर हेच मिळालं की सहनशीलता मिळाली आणि जे आहे त्याच्यात आनंद मानायची वृत्ती तुमच्यात तयार झाली. तर हे होते आपले यशवंत काका, ज्यांनी आपल्याला नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगितलेले आहेत, थोडक्यात माहिती सांगितली आणि त्यांचे अनुभव सांगितले. तर यशवंत काका, तुम्ही वेळात वेळ काढून मला येऊन इथे तुमच्या नर्मदे परिक्रमेविषयी माहिती सांगितली, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.